वेलकम मित्रांनो. आज आपण चर्चा करणार आहोत एका वेगळ्या विषयावरती. आज आपण चर्चा करणार आहोत की शहीद भगतसिंग यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, जगविख्यात पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे तुम्ही नास्तिक का आहे? मित्रांनो, मी जेव्हा लोकांशी सामुदायिकतेच्या चर्चा करतो, तेव्हा ते लोक मला विचारतात, "खरंच भगतसिंगांनी याचं पुस्तक लिहिलंय?" कारण वर्तमान व्यवस्थेमध्ये तरुणांचे आयकॉन म्हणून भगतसिंगांकडे पाहिला जातो. आणि आजकाल जे लोक किंवा जे तरुण धर्माकडे वाजवीपेक्षा जास्त धर्माचा जप करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत, ते लोकसुद्धा भगतसिंगांना आपला आयकॉन मानतात. पण त्या लोकांनी जर खरं भगतसिंगांना वाचलं तर 2 बाबी होऊ शकतात. एकतर ते भगतसिंगांचे फॅन होतील आणि धार्मिक कट्टरतावाद दूर सारतील, अन्यथा त्यांना भगतसिंगाचा विचार त्यागावा लागेल. इतकी प्रखर शब्दामध्ये भगतसिंगांनी स्वतःला नास्तिक म्हणून घेतलेलं आहे. का म्हणत होते भगतसिंग स्वतःला नास्तिक? कशामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली आहे? ते आपल्या नास्तिकतेचं समर्थन केवळ भाषण किंवा बोली देऊन करत नाहीयेत. तर ते आपल्या विचारांचं समर्थन पुस्तक लिहून करतायत. म्हणजे ते किती फर्म आहेत आपल्या विचारांवरती. मग हे कशामुळे झालेलं आहे? तर भगतसिंगांना माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, की दिल्ली असेंब्लीमध्ये त्यांनी बॉम्ब ब्लास्ट केला होता आणि त्याच्या अगोदर काकोरी कांड हे जे इंग्रजांचा खजिना लुटला होता, त्याच्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला होता. ब्रिटिश पार्लमेंटच्या विरोधामध्ये त्यांनी कारवाई केला, हा खटला चालवण्यात आला होता. म्हणून भगतसिंगांना फाशी देण्यात आली. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. त्याचबरोबर त्यांच्या इतर सहकाऱ्यांना काहींना जन्मठेपेची शिक्षा झाली, काहींना सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. मित्र हो, या शेवटच्या दिवसामध्ये भगतसिंगांचे जे इतर साथी होते सगळे कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करत होते, अर्चना करत होते, प्रार्थना करत होते आणि हे करत असताना ते भगतसिंगांना पण म्हणत होते, की तुम्ही पण देवाची पूजा करा, अर्चना करा, पाठ करा, म्हणजे देव तुम्हाला पण पावेल. कदाचित तुम्हाला शिक्षा कमी होईल. कदाचित मृत्यू झाला तर तुम्हाला हे पण होऊ शकतं, सजा पण कमी होऊ शकते. तेव्हा भगतसिंग या बाबीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना म्हणतात, की "नाही बाबा, मी ह्या गोष्टी मानत नाहीये. मी स्वतः नास्तिक आहे आणि नास्तिक असल्यामुळे माझा असा कोणत्याही देवावरती विश्वास नाही." जेव्हा भगतसिंग असं रिआर्ग्युमेंट करतात, तेव्हा त्याचे मित्र म्हणतात, की "अगदी कमी वयामध्ये भगतसिंगांना जागतिक कीर्तीची प्रसिद्धी मिळालेली आहे. त्याच्यामुळे भगतसिंगांमध्ये एक अहंकार निर्माण झाला आहे. आणि या अहंकारामुळे आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी ते स्वतःला नास्तिक आहेत असं म्हणत आहेत. प्रत्यक्षामध्ये ते नास्तिक नाहीत." तर त्यांच्या मित्रांनी, त्यांच्या स्वकीयांनी त्याच्यावर लिहिलेल्या या ॲलिगेशन्सवर उत्तर देण्यासाठी भगतसिंग तुरुंगात पुस्तक लिहितात आणि त्या पुस्तकाचं नाव आहे व्हाय एम आय एन अथेइस्ट, म्हणजे मी नास्तिक का आहे? का भगतसिंगांना हे पुस्तक लिहावं लागलं, की मी नास्तिक का आहे म्हणून? भगतसिंगांची अशी कोणती भूमिका होती नास्तिक बनण्यामागे? तर नास्तिक होणे म्हणजे काय देवा धर्माची पूजा सोडणे हा आहे का? नाही. नास्तिक हा विचार आहे, एक आयडिओलॉजी आहे. ती आयडिओलॉजी सहजासहजी येत नाही. भारतासारख्या देशामध्ये 2 वर्षाच्या बालक होण्याच्या अगदी सर्व धर्माचे जे लोक आहेत किंवा पालनकर्ते आहेत, आपला मुलगा मोठा झाल्याच्या नंतर इतर धर्मामध्ये जाऊ नये याची काळजी घेतली जाते आणि त्याचे सगळे विधी त्याला ज्ञान होण्याच्या आतच सगळे उरकले जातात. आणि अशा देशामध्ये जर एखादा माणूस 17व्या वर्षी म्हणत असेल, की मी अथेइस्ट आहे, तर त्याला त्या कीर्तीचं ज्ञान अर्जित करावं लागेल. ते ज्ञान अर्जन कशाहून होणार आहे? वाचनातून होणार आहे, मननातून होणार आहे, चिंतनातून होणार आहे. मग भगतसिंगांनी हे केलं होतं का? हो. मग भगतसिंग आपल्या लहानपणाची स्टोरी सांगत असताना म्हणतात, "हो, मी आर्य समाजी आहे आणि आर्य समाजी असल्यामुळे माझं कुटुंब प्रचंड प्रकारे देवधर्म मानणारं होतं. माझे आजोबा ज्यांच्यासोबत माझं बालपण मोठं झालं, ज्यांच्यासोबत मी बालपण गेलं, ते तर आर्य समाजी असल्यामुळे ते कट्टर देवाचे समर्थक होते आणि रात्रंदिवस ते पूजा-पाठ करत होते. मला त्यात काय असं नवल वाटलं नाही त्याच्यानंतर. माझे वडील म्हणजे भगतसिंगांचे वडील हे समाजवादी विचारांकडे उकलेले होते. तरीही ते देवाच्या भक्तीकडे असीम होते आणि देवभक्तीला ते विषयाने मानत होते. मानत होते. पुढे नॅशनल कॉलेजच्या लाहोरमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतल्याच्या नंतर समाजवादाची ओळख त्यांना जवळून झाली. कार्ल मार्क्सवर चर्चा करणारे मोठमोठे प्राध्यापक, समाजवादी भूमिका मांडणारे मोठमोठे प्राध्यापक, विद्यार्थी, विचारवंत, देशाच्या स्वातंत्र्याच्या आणाभाका घेणारे विद्यार्थी, क्रांतिका हे समजून घेणारे विद्यार्थी सुद्धा आजूबाजूला पूजा अर्चना घरी गेल्याच्या नंतर मात्र देवाधर्माचा धावा बोलत असत. भगतसिंगांना हे सगळं काहीतरी वेगळं वाटलं. इतकंच नव्हं तर रिव्हॉल्युशनरी पार्टीचे जे दुसरे अध्यक्ष होते सचिंद्रनाथ सन्याल. सचिंद्रनाथ सन्यालने आपला जो ग्रंथ लिहिला, आपली जी कादंबरी लिहिली, त्या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्येच त्यांनी श्लोक वगैरे लिहून त्या देवाची महती काय लिहिली आहे.
तेव्हा भगतसिंग म्हणतात की एका क्रांतिकारकाला खरंच देवाची गरज आहे का? मग या प्रश्नाचं उत्तर सोडण्यासाठी तर तो एक 13-14 वर्षाचा तरुण नेमकाच महाविद्यालयीन जीवनात 11वी-12वीला प्रवेशित घेतलेला त्या काळच्या पीयूसीला, तर तो म्हणतो की मला या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. मला हे चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल. म्हणून त्या काळी भगतसिंगांनी त्या काळचे जितके काही रिव्हॉल्युशनरीज होते जागतिक कीर्तीचे, त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केला. त्यांनी बकुनिन नावाचा एक लेखक आहे, क्रांतिकारक आहेत. त्याने द गॉड अँड स्टेट्स नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे राज्य म्हणजे देश, गॉड अँड स्टेट्स म्हणजे देव आणि राज्याचा कसा संबंध असतो. एखादा राज्य कारभार चालवण्यासाठी आपण म्हणतो ना, राज्यसत्ता चालवण्यासाठी धर्मसत्तेचा कसा उपयोग होतो, याचं विश्लेषण केलेलं आहे. यातून भगतसिंगांना एक वेगळं विजन मिळालंय की देव ही भूमिका लोकांकडून राज्य हस्तगत करण्यासाठी कशी उपयोगात होते. पुढे भगतसिंग म्हणतात की मी कार्ल मार्क्स वाचला, मी लेनिन वाचला, टॉल्स्की वाचला आणि असे जागतिक कीर्तीचे तत्वज्ञान वाचून गेल्याच्या नंतर वयाच्या 17व्या वर्षापर्यंत भगतसिंगांना एक विजन येऊन गेलं आणि एक फ्रम आयडियोलॉजिकल थर्ट झालेली की देव नावाची कोणतीही संकल्पना या व्यवस्थेमध्ये उपलब्ध नाहीये. मग ही माझी जी संकल्पना ही अशी रातोरात निर्माण झाली का माझी? नाही. मी त्या बाबीवर जागतिक कीर्तीचं तत्वज्ञान अभ्यासलेलं आहे. ते नुसतं वाचलेलं नाहीये, तर ते मी चिंतनस्थानावर अर्जित केलेलं आहे आणि चिंतनस्थानावर अर्जित केलेलं असल्यामुळे मला माझी ती भूमिका ठार झालेली आहे. परत त्यांचे मित्र असं आर्ग्युमेंट करतात की अहंकारी भगतसिंग अहंकार झालेले आहेत. कमी वयामध्ये त्यांना फार प्रसिद्धी मिळालेली आहे, म्हणून भगतसिंगांमध्ये तो अहंकार निर्माण झालेला आहे. तर भगतसिंग म्हणतात की देवाला न मानणारे 2 तऱ्हेचे लोक आहेत सर्वसाधारणपणे. कोणते? एखादा माणूस म्हणतो की या देवाने माझ्यासाठी काहीच केलं नाही म्हणून मी देवाला मानत नाही. पण या भूमिकेमध्ये सुद्धा तो देवाचा विरोधक आहे, पण तो देवाचा एक्झिस्टन्स मानतो, तो देवाचं अस्तित्व मानतो, तो देवाचं अस्तित्व मानतो. म्हणून भगतसिंग म्हणतात की देव ही संकल्पना मांडून तो विरोध करतो, म्हणून मी त्या प्रकारचा नास्तिक नाही. दुसरा प्रकार भगतसिंग सांगतात की असे काही लोक आहेत ते स्वतःलाच देव मानतात. आता काही साधू संत आहेत ते स्वतःलाच देव मानतात, देवाचा अवतार पुरुष मानतात. मग ह्या अशा प्रकारचे लोक असतात, ते स्वतःला देव मानतात म्हणून ते इतर देवाचा विरोध करतात. हा नास्तिकांचा एक प्रकार म्हणतात. भगतसिंग म्हणतात मी या दोन्ही प्रकारचा नास्तिक नाहीये. माझी नास्तिकता मूळतः अशी की मी कोणीतरी सुप्रीम पॉवर आहे ही संकल्पनाच मानण्यात माझा विरोध आहे. की मी संकल्पना आहे, त्यानं सृष्टी निर्माण केलेली आहे आणि तो जगाचं नियंत्रण करतो, व्यवस्थेचं नियंत्रण करतो, ही बाबच मी मानत नाहीये. तर हे विचार मी माझ्या तर्काच्या आधारावर, मी माझ्या लॉजिकच्या आधारावर, मी माझ्या रिझनिंगच्या आधारावर मांडत आहेत. यासाठी माझा अहंकार नाहीये किंवा माझ्याकडे ज्ञान आहे, अहंकार माझा हा बोलत नाहीये, तर हे मी माझ्या ज्ञानाच्या जोरावरती बोलतो, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. मग धर्म ही संकल्पना मांडणाऱ्याला भगतसिंग काही प्रश्न विचारतात की समजा तुम्ही मला कन्व्हिन्स करू शकले की धर्म आहे किंवा असला पाहिजे. तेव्हा भगतसिंग म्हणतात की जर तुमचा देव आहे आणि तो सर्वशक्तिमान आहे, सुप्रीम पॉवर आहे, जर देव आहे आणि ती जर सुप्रीम पॉवर आहे, मग देवाने ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे अशी दुःखी सृष्टी का निर्माण केली आहे? याच्यामध्ये काही काही लोकांना खूप काही संपन्न बनवलेले, काही लोकांना गरीब केलेले आहे. आणि ही जर सर्व देवाची लेकरं आहेत, मग काही लोकांच्या वाट्याला दुःख आणि काही लोकांच्या वाट्याला वाजीपेक्षा जास्त सुख, संपत्ती, समाधान का आहे? भांडवलदारांना अधिकार काय आहेत आणि गरिबांचं शोषण का आहे? शोषकांचा वर्ग कोणता आणि शोषितांचा वर्ग कसा? असा प्रश्न भगतसिंग आपल्या अथिस्ट पुस्तकामध्ये लोकांना विचारतात. दुसरं ते म्हणतात की याच्या आधारावरती तुम्ही असं आर्ग्युमेंट करू शकतात. तुम्ही म्हणजे कोण? धर्मशास्त्राला मानणारे लोक असं म्हणू शकतील की हा तर सृष्टीचा नियम आहे आणि देव तो फॉलो करतो. अरे बाबा, हा जर सृष्टीचा नियम आहे, तर त्या नियमाचा जर फॉलो देव करत असेल, तर मग तो देव कसा सर्व सृष्टीमान आहे, सर्व शक्तिमान कसा आहे, सर्व सुप्रीम कसा आहे? त्यामुळे मी ह्या देवाची कन्सेप्ट मी मानत नाहीये. त्याच्यानंतर भगतसिंग पुढे सांगतात की 3 प्रकारच्या पनिशमेंट असतात म्हणे, सजा दिली जाते. एखाद्या गुन्हेगार ठरला तर त्या गुन्हेगाराला कोणत्या सजा दिल्या जातात की त्याच्यात रिफॉर्मेटिव्ह पहिली सजा आहे, रिट्रिब्युटिव्ह आणि रिक्रेटिव्ह. म्हणजे रिफॉर्मेटिव्ह म्हणजे सुधारणा करण्यासाठी म्हणजे प्रचलित कोणताही कायदा घेतला आपण की एखाद्या व्यक्तीच्या हातून गुन्हा होऊ शकतो, मग गुन्हा झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला समाजामध्ये रिफॉर्म करण्यात यावं, पुनरुज्जीवित करता यावं. कळत न कळत एखाद्याच्या हातून जर गुन्हा झाला तर तो पुन्हा होऊ नये म्हणून त्याला रिफॉर्म करण्याची व्यवस्था आहे. अशा प्रकारचे चुकीचं प्रावधान आहे. परंतु एखाद्या गुंड्याला वारंवार गुन्हा करण्याची सवय लागलेली आहे, तर त्याला मात्र ते हॅबिच्युअल करून आयुष्यभरासाठी तुरुंगात ठेवलं जाऊ शकतं. मग या रिफॉर्मेटिव्ह व्यवस्थेमध्ये
जर आपल्याला जगायचं असेल आणि ती जागतिक कीर्तीमध्ये सर्वश्रुत मानलेली संकल्पना आहे, तर देव मात्र अशी संकल्पनेला स्थान देत नाही. रिफॉर्मेशनचा या जन्मात तर हे देत नाही, स्थान देत नाही. देतं का देव? नाही. मग काय म्हणतात आता फिलॉसॉफीमध्ये, की मागच्या जन्मामध्ये तुम्ही काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तुम्ही माणूस झालेला आहे. मागच्या जन्मामध्ये तुम्ही काहीतरी चांगलं केलेलं असेल म्हणून तुम्ही पैशावाले झालेले आहात. मग मागच्या जन्मामध्ये तुम्ही काहीतरी पाप केलं म्हणून तुम्ही गरीब झालेले आहे. मग भगतसिंग म्हणतात, की ही जर फॅक्ट आहे, की मागच्या जन्मामध्ये असं पाप केलेलं आहे, तर मग हे सिद्ध करणारा एखादा तरी पुरुष समोर येईल का, की मागच्या जन्मामध्ये त्याचं काय कनेक्शन झालं होतं? म्हणून ही बाप संकल्पना मांडण्यासच भगतसिंग नकार देतात. पुढे भगतसिंग असं म्हणतात, की पुण्य काय आहे, म्हणजे सत्य काय आहे, याचं रूप लोकांना कळावं, म्हणजे सत्याची किंमत कळावी किंवा पुण्याची किंमत कळावी, म्हणून देवच त्याला सजा देतो किंवा देवच त्याच्याकडून गुन्हा घडवून आणतो. मग ही जर अशी संकल्पना असेल तर भगतसिंग म्हणतात, की बाबा नीरोला व्हायलन वाजवण्यात इतका व्यस्त होता, की ते आग लागली होती. त्याने स्वतः तो राजमहल जाळला होता. कारण त्या राजमहलामध्ये हजारो सैनिक जे त्याचे होते, हजारो लोक होते, ते जळून मेले होते. आणि त्याला हे जळताना पाहिलेला त्याला अत्यंत आनंद होत आहे, असं त्या नीरोला वाटायचं. मग नीरोच्या या कृत्याचं समर्थन कराल का तुम्ही? नीरो हा वाईटच होता, कारण त्याला लोकांना मरताना बघून आनंद व्हायचा. चंगेज खान तसाच होता. दरवर्षी तो हजारो लोकांना विनाकारण मारून टाकत असे, कारण लोक मेल्याच्या नंतर त्याला मजा येत असते. मग तुम्ही ह्या भूमिकेचं समर्थन करणार आहात का चंगेज खानचं आणि नीरोचं? जर तुम्ही चंगेज खान आणि नीरोच्या कृत्याचा विरोध करत असाल, तर देव तुम्हाला दुःख देत असेल आणि देव तुमच्यावर वाईट प्रसंग आणत असेल, तर त्या देवामध्ये आणि चंगेज खान आणि याच्यामध्ये काय फरक आहे? भगतसिंग पुढे प्रश्न विचारतात. त्यांच्या लॉजिकल प्रश्नाचं उत्तर शक्यतो कोणी द्यायला या बाबी पुढे त्या तत्कालीन आलेलं नाही. त्याच्यानंतर काय संकल्पना असेल तर आपण बघूया. पुढे भगतसिंग म्हणतात, की काही धर्मामध्ये अशी कन्सेप्ट आहे, की देवाने ही सृष्टी निर्माण करण्यासाठी 6 दिवस घेतले. पहिल्या दिवशी त्यांना सृष्टी निर्माण केली आणि लोकांचा रिव्ह्यू घेतला, की ऑल इज वेल, सगळं कसं बरोबर आहे का? आणि मग दुसरी घेतली. दुसऱ्या सृष्टीचे काही घटक निर्माण केले आणि मग म्हटलं ऑल इज वेल, सगळं बरोबर आहे का? असं. तर हे भगतसिंग त्या लोकांना म्हणतात, की तुम्ही एक काम करा. आता तुम्ही देवाला बोलवा आणि सांगा, की या देशामध्ये ब्रिटिशर्स कसं सर्वसामान्यांचं शोषण करत आहेत. त्यांना सांगा देवाला, की ऑल इज वेल नाहीये. किंवा ते म्हणतात हे भांडवलदार गरिबाचं कसं शोषण करत आहेत, हे कसं ऑल इन वेल नाही. मग त्यांना विचारा देवाला तुमच्या, की हे सगळं तुम्ही हे बदलून टाका आणि आम्हाला सर्वांना सर्वश्रुत असं काम द्या. पुढे भगतसिंग म्हणतात, की या सगळ्या बाबी ज्या आहेत, या सगळ्या बाबी त्या व्यवस्थेतून हद्दपार झाल्या पाहिजे. जर देव निरोध करीत असेल तर ही संकल्पना मी त्यामुळे मानत नाही. मग लोक म्हणतील, की बाबा आता तुम्ही देवाला मानत नाही, मग तुम्ही कशाला मानता? तुमची काय कन्सेप्ट आहे, की या विश्वाची निर्मिती कशी झालेली आहे? तर भगतसिंग आपल्या स्वतः सुद्धा एक्सप्लेनेशन देतात, की ही एक नॅचरल प्रोसेस आहे म्हणे. सृष्टीची निर्मिती ही मानव आणि निसर्ग यांच्या संघर्षातून निर्माण झालेली आहे. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत म्हणतो, काय म्हणतात, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पेसिस वाचण्याचा सल्ला देतात. कॉमन सेन्स नावाचं स्वामीचं पुस्तक आहे ते वाचायचा सल्ला देतात, ज्याच्याकडून माणसाला एक सर्वसामान्य सेन्स क्रिएट होईल, की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. आणि जोपर्यंत जागतिक कीर्तीचे असे तत्वज्ञान तुम्ही वाचत नाही, तोपर्यंत तुम्हाला ते व्हिजन मिळणार नाहीये. हे निक्षून सांगतात. आणि ओरिजिन ऑफ स्पेसिस तर आवर्जून वाचायला सांगतात, ज्यातून तुमच्यामध्ये करंट सायंटिफिक अप्रोच कसा डेव्हलप होतो हे 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 सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसा जसा हा संघर्षामध्ये माणूस हवी होत चाललेला आहे, तसा तसा त्याचा विकास होत चाललेला आहे आणि निसर्गावर ते कुठेतरी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. निसर्गावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच निसर्गाची ही मानवी समतोल ठेवण्यासाठी कशी आवश्यकता आहे, म्हणून तो दोनामध्ये बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. यातूनच सृष्टी निर्माण झालेली आहे, टिकलेली आहे आणि सर्व्हाइव्ह करत आहे. ह्या सृष्टी निर्माण करण्यामध्ये किंवा तिचा विध्वंस करण्यामागे, पापीला सजा देण्यामागे किंवा पुण्याचं उदो करण्यामागे देवाचा कसलाही हात नाहीये, कुठलीही सुप्रीम पॉवर नाहीये. म्हणून देव ही संकल्पना मानण्यास भगतसिंग टोटली नकार देतात. मित्र, व्हिडिओ कसा वाटला? आवाज कमेंट करून नक्की सांगा. जय